चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत बघा मित्रांनो, इयत्ता 9वीचा बघा मॅथ्स 1चा पेपर तुमचा कसा असू शकतो. हा सेकंड सेमिस्टरचा म्हणजे चालू सेमिस्टरचा आपला पेपर आहे 2025 आणि 26. यामध्ये बघा मित्रांनो खूप सारे असे आयएमपी क्वेश्चन असणार आहे की ते तुम्हाला 100% रिपीट होणार म्हणजे होणारच आहे. ठीक आहे ना. तर आपण प्रयत्न करूया की जास्तीत जास्त क्वेश्चन यामध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. राहिलेले क्वेश्चन तुम्हाला स्वतः ट्राय करायचे. ती पुस्तक काढा, वही काढा, नोट करून घ्या, स्क्रीनशॉट काढा, पण याचे उदाहरणं सोडवायला प्रॅक्टिस करा. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पटापट चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण आता तुम्ही 9वीचे तुम्हाला क्वेश्चन मी टाकणार आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा 10वीला जाल त्याचे 10वीचे तर तुम्हाला पूर्ण मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. आयएमपी क्वेश्चन, जुन्या क्वेश्चन पेपर सगळं तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. ओके, चला पटकन सबस्क्राईब करा. तर फायनली आपण बघणार आहे 9th स्टँडर्डचा सेमिस्टर 2चा सेकंड सेमिस्टरचा बघा मित्रांनो, आपण मॅथ्स 1चा पेपर बघतोय. बघा पहिला दिला आपल्याला क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट्स ऑफ दॅट आन्सर. ठीक आहे ना. बघा पहिला क्वेश्चन दिला बघा तुम्हाला एमसीक्यू मध्ये, व्हॉट इज द अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास 25 to 35 दिला. आता अप्पर क्लास तुम्हाला विचारला, अप्पर आणि लोअर. अप्पर म्हणजे काय, का वरची लेवल, बरोबर आहे, वरचा वर्ग, आणि लोअर म्हणजे काय, खालचा. तर आता 25 आणि 35 या दोघांमध्ये लक्षात घ्या का जो मोठा असणार आहे सगळ्यात पैकी, ठीक आहे ना, त्याला म्हणणार आहे आपण अप्पर. म्हणजे अप्पर झाला तुमचा 35 आणि लोअर झाला तुमचा 25. आपल्याला काय विचारलं तर अप्पर विचारलं, म्हणून ऑप्शन नंबर बी असणार 35 आपलं राईट आन्सर. पुढे बघा मित्रांनो, व्हॉट इज द मीडियम ऑफ द 7, 10, 7, 5, 9, 10. तुम्हाला याचं काय मीडियन विचारलेलं आहे. आता सगळ्यात पहिले काम करा का याला ऑर्डरली तुम्ही काय करा, अरेंज करून घ्या. ठीक आहे ना. काय करा, याला ऑर्डरली अरेंज करून घ्या. आता ऑर्डरली अरेंज करतामध्ये मग आता काय करा, सगळ्यात पहिला आपण असेंडिंग ऑर्डर म्हणतो. मग सगळ्यात 5 घ्या, 5 नंतर मोठा नंबर कुठला आहे, 7 आहे, परत 7 आहे, नंतर 7 नंतर 8 आहे का नाही, नंतर 9 आहे, आणि 9 नंतर काय तर 10 आहे. मग आता एकूण नंबर किती झाले बघा याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 नंबर झाले. किती झाले याच्यामध्ये, 6 नंबर झाले. एकदम मिडलला कुठलाही नंबर येत नाही, कारण 7 जर असते तर मिडलचा नंबर हा मीडियम झाला असता, पण आता याच्यामध्ये 6 नंबर दिले. आता सरळ याच्यामध्ये काम करायचं का, आपण इकडचे 2 काढायचे आणि इकडचे 2, म्हणजे स्टार्टिंगचे 2 आणि एंडिंगचे 2 सोडायचे. उरलेले जे असणारे मधले तिसरा आणि चौथा या दोघांचे ऍडिशन करायचं, त्याला डिवाइडेड 2 करायचं. म्हणजे 7 + 9/2 झाला. 7 + 9 आपला 16 होणार. 16/2 म्हणजे 16च्या निम्मे किती होणार, 8 येणार, म्हणजे 8 येणार. मग ऑप्शन नंबर सी आपला ऑप्शन असणार आहे का, हे करेक्ट असणार का, आपल्याचा मीडियम झाला 8 झाला. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल दिले तुम्हाला बघा, 4x + y = 34 and 4x + 4y = 16. देन द व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द x + y. ठीक आहे ना. लक्षात घ्या. आता तुम्हाला 10th स्टँडर्डला हा 100% क्वेश्चन विचारला जातो. असे क्वेश्चन तुम्हाला मोस्टली रिपीट होतातच. ओके ना. आता इथे ॲडिशन विचारले ना, तर 4x + y 34, 4x + 4y = 16 यांची काय करा, ॲडिशन करून घ्या. नंतर कॉमन नंबर येईल, त्यामधून तुम्ही त्याला बाहेर काढू शकता. मग डायरेक्टली तुमचं काय होणार, तर लक्षात याच्यामध्ये आन्सर आपलं येऊन जाणार आहे. ठीक आहे ना. फायने सगळ्यांना डिवाइड करायचं. ओके ना. बघा मग आपल्याला आन्सर किती भेटणार, लक्षात डी ची व्हॅल्यू आपली येणार आहे. लक्षात घ्या, ऑप्शन नंबर डी असणार आहे आपलं 10 हे करेक्ट असणार. ठीक आहे ना. x + y = आपला आन्सर असणार आहे 10 ही ॲक्युरेटली असणार आहे. पुढे बघा 4 नंबरचं दिले, 2% ऑफ द एज्युकेशन. बघा 2% ऑफ द एज्युकेशन सेस ऑन द 8,000 रुपीज. काय 8,000 रुपीज दिलेलं आहे तुम्हाला, तर याचं काय करायचं, आपल्याला पर्सेंटेज याच्यामधलं दिलेलं आहे, त्याचं काउंटिंग करायचं. बघा लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता किती रुपीज येणार लक्षात घ्या. मोस्टली हे असे प्रिंट मिस्टेक क्वेश्चन होत असतात बोर्डाला. जर असे 10वीला झाले तर तुम्हाला इथं पण बघा मित्रांनो, ठीक आहे ना, इथं पण क्लासची स्पेलिंग इथं पण चुकलेली आहे, इथं बरोबर आहे, इकडे चुकलेली. तर असे क्वेश्चन जर तुम्हाला जर प्रिंट मिस्टेक झाले तर बोर्डाला तुम्हाला काय करतात का, डायरेक्टली याचे जितक्या मार्काला क्वेश्चन असेल तितके मार्क तुम्हाला फ्री मिळतात. पण इथं सध्या कसं स्कूल लेवलला असल्यामुळे तुम्हाला ते अरेंज करून देतात. ओके ना. पुढे बघा, मग आता याचा 2% दिले आपल्याला. बघा मग आता याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करताना कशी करणार बघा मित्रांनो, 2/100 घेणार का, कारण 2% दिल्या म्हणून 2/100 घेणार. इंटू आपलं दिले 8,000, मग 8,000 घेणार. मग इथले हे 2 शून्य आणि 2 शून्य गायब झाले, म्हणजे कट झाले. मग 18 × 2 उरला, 18 to the किती होणार, ते 160 होणार. किती होणार, 160 होणार आहे. म्हणजे आपलं जे आन्सर असणार ते ऑप्शन नंबर ए असणार आहे 160. ओके. पुढे बघा, अटेम्प्ट द फॉलोइंग सब क्वेश्चन दिले तुम्हाला. राईट द एनी सोल्युशन ऑफ द इक्वेशन x + y = 7. मग एनी सोल्युशन ऑफ म्हणजे काय, x + y या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू 7 आली पाहिजे. मग असं तुम्ही एखादं सोल्युशन घ्या. मग आपल्याला माहिती आहे ना का, आपण समजा x मध्ये म्हणजे काय, तुम्ही x ची व्हॅल्यू जर 3 घेतली, y ची व्हॅल्यू किती येणार, 4 येणार. 3 + 4 7 येणार. म्हणजे त्याची फक्त दोघांची ॲडिशन 7 आली पाहिजे. मग तुम्ही 5 + 2 घ्या, 6 + 1 घ्या,
ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. 2+5 घ्या, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही अल्टरनेटली करून याचे आन्सर तुम्ही काढू शकतात, म्हणजे याला एक पेअर तुम्हाला द्यायची. नेक्स्ट बघा, फाइंड द मोड ऑफ द डाटा. फाइंड द मोड ऑफ द डाटा 19, 19, 15, 20, 25, 15, 20, 15 दिले, तर त्याचा मोड तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके ना. मोड फाइंड आउट करताना लक्षात घ्यायच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची का, विच नंबर आर द मोस्टली रिपीटेड, सगळ्यात जास्त कोणता नंबर हा रिपीट झालेला आहे, परत परत आलेला आहे. बघा आता इथं 19 नंबर किती वेळा रिपीट झाला मोजा, 1, 2, 2 वेळा झाला, ठीक आहे ना. 15 मोजा किती वेळा झाला, 1, इथं 1, 2 आणि 3 वेळा झाला. 20 किती वेळा झाला बघा, 1 आणि 2 तास, ठीक आहे ना. 25 एकदाच. मग सगळ्यात जास्त रिपीट झालेला नंबर कोणता आहे आपल्याकडं, तर तो दिसतोय आपल्याला 15 दिसतोय, म्हणजे मोड याचा झाला तर 15 झाला मित्रांनो. किती झाला याचा मोड, हा 15 झाला, ठीक आहे ना. म्हणजे याची व्हॅल्यू आली आपल्याला 15. ओके. पुढे बघा, मिस्टर किरण स्पेंड 80 रुपीज फ्रॉम द हिज इन्कम 3,75,000. हाऊ मच अमाऊंट डीड ही स्पेंड. मग त्याने किती अमाऊंट हे स्पेंड केलं, जसा हा सेम टू सेम क्वेश्चन होता इथं अमाऊंटचा, ठीक आहे ना. सेम टू सेम तोच क्वेश्चन इथं आलेला आहे. मग आता काम करा, इथं तुम्ही घ्या का 80% आहे म्हणून पर्सेंट आहे म्हणून त्याला डिवाइड बाय 100 घेणार, 80/100 घेतला आणि याच्यानंतर तुम्हाला दिलेली जी व्हॅल्यू आहे तर ती किती दिली तुम्हाला का 3,75,000 इकडे दिले. मग याला मल्टिप्लाय करा, बरोबर आहे. हे 2 शून्य 2 शून्य कट झाले, उरला काय तुमचा, तर उरलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत याला डायरेक्टली काय करायचं का एकमेकाला डायरेक्ट ना तुम्ही पुट करू शकतात. कसं, तर लक्षात घ्या 3,750 तुम्ही काय करायचं, या 80ला मल्टिप्लाय करायचं. मग आपल्याला फायनली आपला आन्सर येणार आहे बघा मित्रांनो 3 लाख. किती येणार आहे, 3 लाख आपला आन्सर येणार आहे. पुढे बघा, फाइंड द मीडियम ऑफ द ऑब्झर्वेशन. काय तुम्हाला याचं ऑब्झर्वेशन करून मीडियम तुम्हाला आता मीडियम फाइंड आउट करायचे. आता जो आपण अगोदरचा क्वेश्चन बघितला आपण, हा ठीक आहे ना, हा जो क्वेश्चन आपण बघितला सेम टू सेम हाच क्वेश्चन आहे. फक्त लक्षात घ्या का याच्यामध्ये तुम्हाला आता बघा का मीडियम फाइंड आउट करताना लक्षात घ्या का याला अरेंज करा तुम्ही, जसं काही त्याला अरेंज करा, ठीक आहे ना. अरेंज केल्यानंतर म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत असेंडिंग लेवल आपण म्हणतो, ठीक आहे ना. मग याला जर आपण अरेंज केलं 59, 68, 70, 74, 75, 75 आणि 80 अशा प्रकारे अरेंज केला. अगोदर ते काउंटिंग करा किती आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 दिले तुम्हाला. किती दिले तुम्हाला, 7 नंबर दिले. म्हणजे याच्यामधला आपण काय एक नंबर मिडलचा घेऊ शकतो, म्हणजे इकडे 3 येणार आणि इकडे 3 येणार आणि मध्ये उरला काय तो 74, म्हणजे याचा जो मीडियम झाला तो किती झाला तुमचा 74 झाला. ओके ना, एकदम सिंपल आहे बघा. पुढे बघा, ऑब्झर्व द टेबल गिवन बिलो, चेक अँड डिसाइड द वेदर द इंडिव्हिज्युअल्स हॅव टू पे इन्कम टॅक्स. बघा ठीक आहे ना. आता काय दिले बघा, इंडिव्हिज्युअली तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये पेड करायचं का नाही. बघा, मिस निकिता दिले आणि मिस्टर कुलकर्णी दिले, ठीक आहे ना. की निकिताचं वय दिले 27 सॉरी आणि कुलकर्णीचं वय दिले तुम्हाला 36. बघा, टॅक्सेबल इन्कम दिले तुम्हाला 2,34,000, 3,27,000 आणि तुम्हाला इथं विचारलं विल हॅव टू पे इन्कम टॅक्स ऑर नॉट. बघा इथं तुम्हाला दिले इन्कम बाकी दिले, तर किती दिले तुम्हाला इन्कम 2.5 लाखाच्या आत खाली दिले म्हणजे नो येणार आणि इथं तुम्हाला 3 लाखाच्या वरती दिले म्हणजे इथं काय तुम्हाला येस येणार. म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगू शकता का याच्यामध्ये वयाचा पण मॅटर होत असतो, ठीक आहे ना. नंतर इन्कम टॅक्स तुमचा किती हे पण बघावं लागतं आणि त्याच्यावरून तुम्हाला ठरवून नाही का त्या इन्कम वरून तुम्ही टॅक्स पेड करू शकतात का नाही. ओके, चला पुढे बघा मित्रांनो, सॉल्व द x - 2y = -2 देन x + 2y = 10 दिला. देन सोल्युशन तुम्हाला दिले बघा मित्रांनो, x - 2y = -2, x + 2y = 10 दिले. देन बघा मग ॲडिशन तुम्हाला करायचं. आता डायरेक्टली ॲक्टिव्हिटी असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली करून घ्या, काय अडचण नाही, ठीक आहे ना. तुम्हाला सांगितलं ॲडिशन, मग इथं प्लसचं साईन द्या, दोघांना ॲड करायचं. बघा आता एक्सला कुठलं साईन आहे कुठलंच नाही म्हणजे ते प्लस झालं, त्याच्यानंतर इथं एक्सला पण कुठला नाही म्हणजे प्लस झालं, प्लस 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 होणार, x + x 2x होणार. त्याच्यानंतर हा प्लस आणि हा प्लस 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 मायनस मायनस म्हणजे काय होणार याच्यामध्ये, तर 2y कॅन्सल होणार, बरोबर आहे. 2y डायरेक्टली काय होणार त्याच्यामध्ये कॅन्सल होऊन जाणार आणि राहिला काय आता पुढचा बघा मित्रांनो, इकडं हा प्लस आहे म्हणजे हा 10 प्लस झाला, वरचा मायनस आहे, मायनस प्लस मायनस होतो, ठीक आहे ना. मग 10 मधून 2 मधून 10 जात नाही, मग 10 मधून 2 गेला की त्याला +8 आला, कारण 10ला मोठ्या संख्याचं चिन्ह देतो आपण, 10ला मोठं संख्या चिन्ह. ओके, पण 2x = 8 आला. मग आपल्याला x ची व्हॅल्यू, हा x इकडं सॉरी हा 2 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे गेलो काय डिवाइड होईल म्हणजे 8/2. तर आपला आन्सर येणार किती येणार 4 येणार. आलं का इथं 4. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, याची व्हॅल्यू सबस्टिट्यूटिंग काय करायचं, x ची व्हॅल्यू तुम्हाला x = 4 इन इक्वेशन 2 मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे, ठीक आहे ना. मग आता बघा तुम्ही x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये जर पुट केली मग आपल्याला इक्वेशन नंबर काय दिसते आपल्याला बघा याच्यामध्ये का x + 2y = 10 दिसतो आपल्याला. ओके ना. मला बघा आता याच्यामध्ये काय
4 + 2y = 10 आला. सो देअरफॉर 2y = 10. हा 4 इकडे प्लस आहे, तिकडे गेलो मायनस होणार. 10 - 4 = 6 आला. मग 2y = इकडे काय दोघांमध्ये मल्टिप्लाय, इकडे आले काय होणार डिवाइड होणार, म्हणजे 6/2 आला. तर आपल्याला माहिती आहे 2 3 द 6. आपल्याला फायनल व्हॅल्यू भेटणार आपल्याला y ची 3 भेटणार. ओके, पुढे बघा कंप्लीट करायचे आपल्याला दिलेला चार्ट आहे बघा. क्लास दिले याच्यामध्ये बघा आता 12 to 13 दिले. टॅली मार्क्स बघा इथं 5 दिवस आपल्याला, बरोबर आहे. एक ह्या उभ्या 1 2 3 4 आणि हा 5, म्हणजे अशा या 5 झाल्या. ओके, म्हणजे इथं 5 बरोबर आहे. पुढे बघा त्याला काउंटिंग करा. ह्या किती बघा, ह्या 5 आणि 5 10, 10 आणि 4 14. ओके, आता इथं तुम्हाला कुठलीच व्हॅल्यू दिली नाही ती फाइंड आउट करायची. मग सगळ्यात पहिले काम करा, खालचं कॉलम सॉल्व्ह करून घ्या. इथं 4 आहे, इथं 4 घ्या. मग आता या सगळ्यांची व्हॅल्यू जर तुम्ही बघितली, तुम्हाला टोटल व्हॅल्यू दिली तुम्हाला 35. किती दिले तुम्हाला, ही 35 दिले. मग इथली एक व्हॅल्यू तुम्हाला जर फाइंड आउट करायची तर काम करा, या सगळ्यांची ॲडिशन करा. 5 + 14 घ्या +4 घ्या. जर तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्याला x म्हणा, ठीक आहे ना. मग या सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार 23. मग या 35 मधून 23 मायनस करा. x ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटणार लक्षात घ्या, तर 12 भेटणार. किती भेटणार x ची व्हॅल्यू, तर 12 भेटणार. ओके ना, लक्षात घ्या. इथं आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची इथं. हां, ठीक आहे, इथं मिस्टेकली झालं माहिती, ठीक आहे. तर लक्षात घ्या, मग इथं 12 आला. मग टॅली मार्क द्या, हे 5 5 10 आणि वरचे 2 द्या, म्हणजे 12 झाला. ओके, अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा आणि नोट करून घ्या. ओके, पुढचे एक्झाम्पल बघा दिले तुम्हाला. आता सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन तुम्हाला दिले बघा. काय सांगितले बघा, 3x - 5y = 16, x - 3y = 8. पाठापण स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही पुस्तक घ्या, वही करा, नोट करा. ही क्वेश्चन नोट करून घ्या, याला सॉल्व करायचा प्रयत्न करा. आता व्हिडिओ मी खूप लॉंग होईल मित्रांनो, कारण मला उद्याकडं कधी पेपर वाटतो. मला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या, फोन पण आले 1-2 जणांचे का सर अर्जंटमध्ये पाठवा. तर ठीक आहे, जसं पॉसिबल होईल तशा प्रकारे आपण क्वेश्चन पेपर काढली. आपल्याला जुन्या शाळेची क्वेश्चन पेपर आपण मागवले इकडनं, ठीक आहे ना. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला त्यांची क्वेश्चन पेपर आपण हे मागितले, तुम्ही सॉल्व करायचे. ते 100% काही ना काही क्वेश्चन तुम्हाला येतील. ओके ना, चला बघा या क्वेश्चनला सॉल्व करा घ्या बघा मित्रांनो, ठीक आहे ना. स्क्रीनशॉट काढा. पुढे बघा कंप्लीट एनी ॲक्टिव्हिटी दिली तुम्हाला. ही ॲक्टिव्हिटी देखील तुम्हाला कंप्लीट करायची. याचे पण स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ थांबवा, पॉज करा, काही प्रॉब्लेम नाही, नोट करून घ्या आणि या क्वेश्चनला तुम्ही सॉल्व करायला प्रयत्न करा, ठीक आहे ना. बघा, ठीक आहे, चला बघूया आता. पुढे बघा मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन तुम्हाला इथे एनी 2 दिलेलं बघा. हे सॉल्व द तुम्हाला इक्वेशन दिले. इक्वेशन हे बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बऱ्याचदा विचारतं. आता हा इक्वेशन बघा इथं आलं तुम्हाला, फाइंड द मीन अँड मीडियम बघा, मोड ऑफ डाटा. जो आपण अगोदरचे क्वेश्चन सॉल्व केले ते तीनही क्वेश्चन एकाच क्वेश्चनमध्ये तुम्हाला आलेले आहेत ते, बरोबर आहे. मग तुम्ही लक्षात घ्या का एक एक क्वेश्चन तुम्हाला कसा सॉल्व करायचे, त्याचे उत्तर तुम्हाला कशा प्रकारे भेटणार. आता बघा टॅली मार्क्स आपण इतक्या सॉल्व केला, तोच उदाहरण तुम्हाला इकडे सॉल्व करायचं आहे, बरोबर आहे, ठीक आहे ना. लक्षात घ्या, ठीक आहे. आता लास्टला बघा मित्रांनो, हा ग्राफ दिलेला आहे तुम्हाला. या ग्राफ वरतून बघा मित्रांनो काय का तुम्हाला आन्सर शोधायचे. आता बघा, ठीक आहे ना. सॉरी, जे आन्सर दिले त्याचे क्वेश्चन, जे आन्सर तुम्हाला शोधायचे आता त्याचे क्वेश्चन आता बघूया आपण. काय बघा तुम्हाला इथं दिसतंय तुम्हाला बघा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू बघा काय, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 क्विंटल तुम्हाला दिलेलं आहे. ओके ना. एका सेंटीमीटरवरती तुम्हाला 10 क्विंटल, म्हणजे हे काय, हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये हा झाला तुमचा 10 क्विंटलचा. ओके, चला पुढे बघा. आता मित्रांनो जवार आणि वीट दिलेलं तुम्हाला बघा. विच क्रॉप प्रोडक्शन हॅज इन्क्रीज कन्सिस्टंटली इन इयर 3, तो असणार वीट. बाय हाऊ मेनी क्विंटल द प्रोडक्शन ऑफ द जवार हॅज रिड्यूस इन द 2012 to 2011 बघा. मग 2012 आणि 11 दोघांना तुम्ही जर इथं जर आपण चांगल्यापैकी आपण जर बघितला, ठीक आहे ना, 12 आणि 11ला. ओके ना, इथं बघा हा झाला 12 आणि हा 11 इथं झाला, ठीक आहे ना. ठीक आहे, तर मग आपल्याला आन्सर भेटणार मित्रांनो, कम्पेअर केल्यानंतर 5 क्विंटल्स. किती भेटणार आहे, 5 क्विंटल्स भेटणार. कारण जवार तुम्हाला सांगितलं, हे दिसतं ना ट्रायंगलचे जवार चाल बघा इथं, ठीक आहे ना. ओके, पुढे बघा मित्रांनो, यामध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रोडक्शन ऑफ द वीट 2010 to 2012 बघा. तर हा असणार 18 क्विंटल्स. किती असणार आहे, 18 क्विंटल्स. तिथं तुम्ही बघू शकता आन्सर आपल्याला भेटणार आहे. ओके, तर फायनल लक्षात घ्या, काही क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला 100% फायदा होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. काही ना काही याच्यातले क्वेश्चन तुम्हाला 100% रिपीट होतील, म्हणजे होतीलच. काही लोड घ्यायचा गरज नाही. पुस्तक काढा, टिक मार्क करा, वया असतील काय असतील त्याच्यामध्ये क्वेश्चन लिहा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके ना. चला, जर वेळ असता तर मी लवकरच क्वेश्चन पेपरचे पूर्ण आन्सर शीट टाकले असते, पण तेवढं आता सध्या वेळ नसल्यामुळे. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. काय अडचण असेल तर कमेंट करा, नक्की त्यावरती रिप्लाय देण्याचा माझा प्रयत्न असणार. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.